जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। राज्यातील सर्वात मोठ्या महामानवाच्या मिरवणुकीच्या सांगता कार्यक्रमात जवळपास 150 मंडळांचा सहभाग होता। विविध मंडळांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या सुंदर अशा आकर्षक देखाव्यांचे भव्य मिरवणुकीद्वारे सादरीकरण करण्यात आले। ही मिरवणूक पाहण्यासाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील भीमसैनिक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीमध्ये महिला, लहान मुले व तरुणाई डीजेच्या तालावर नृत्य करून आनंद व्यक्त करत होते, तर मध्यवर्तीच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून महामानवास अभिवादन करण्यात आले। मध्यवर्तीचे अध्यक्ष विकी शेंडगे, पृथ्वी सरवदे व त्यांचे सहकारी या मिरवणुकीवर बारकाईने लक्ष देत होते। परभणी तालुक्यातील शिरशी बुद्रुक येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाईचे पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वज चढवून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला। तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर मनोगत व्यक्त केले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरशी बुद्रुक येथील सरपंच मधुकर रायमाले, उपसरपंच दलेत शिवभगत, पोलीस पाटील नितीन शिवभगत, चेअरमन कालिदास रायमाले, राशन दुकानदार मुंजाजी रायमाले, दिव्यांग आघाडी अध्यक्ष राहुल शिवभगत, तर जयंती कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब शिवभगत, दत्तराव सोनवणे, नवनाथ शिवभगत, लक्ष्मण शिवभगत, विशाल बानमारे, अजय गाडे सर्व सदस्य व समस्त बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते। भद्रावती तालुक्यातील बेलोरा गावाजवळ कोळसा खाणकाम करणाऱ्या अरविंदो रिअलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीविरुद्ध नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। बेलोरा गावाचे पुनर्वसन न करता अरविंदो कंपनीला कोळसा खाणकामाची परवानगी दिल्याच्या आरोपांवरील याचिका स्वीकारत न्यायालयाने महसूल विभागाच्या 8 वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावून त्यांना त्यांचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले। बेलोरा येथील रहिवासी सुधाकर मत्ते आणि इतर पीडित शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागळे यांच्या मदतीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली। या कार्यक्रमाची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास परिषदेचे महासचिव डॉक्टर देवराव होडी यांनी विनोद खोब्रागळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। चंद्रपूर जिल्ह्यातील
कोसंबी या गावातील गेल्या 40-50 वर्षापासूनचा आदिवासींचा लढा आज माननीय आमचे खोब्रागडे तलाठेजी आणि आत्रामजी या लोकांनी या ठिकाणी जिंकलेला आहे। सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो। तर गेल्या 40-50 वर्षापासून आदिवासींच्या तो कोसंबीच्या जमिनीच्या संदर्भात माननीय आयुक्त नागपूर विभागाचे यांना त्यांच्या शेतकऱ्यांच्या फेवरमध्ये निर्णय दिलेला आहे, म्हणून मी त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि खोब्रागडेंचं आणि आत्राम साहेबांचं आणि सर्व शेतकऱ्यांचं मी खूप अभिनंदन करतो। संविधानाचे अभ्यासक आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यामधील जे अरविंदो कंपनी आहे हैदराबादची, ती बेलोरा येथे नियमबाह्य बेकायदेशीरित्या मागील 4 वर्षापासून अवैध कोळशाचे उत्खनन चालू आहे आणि अवैध उत्खनन करणे हा दखलपात्र गुन्हा असल्यामुळे तिथल्या 11 गावातील बेलोरासह 11 गावातील शेतकऱ्यांच्या जे रस्ते आहे जाण्या येण्याचे ते त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलेले आहे। अवैध कोळसा काढत आहे। आम्ही तहसीलदार, EDO, कलेक्टर, कमिशनरला तक्रारी केल्या, मात्र त्यांनी कोणत्याही तक्रारीची दखल घेतली नाही आणि त्यांनी एका दिवसामध्ये 7/12सुद्धा शेतकऱ्यांच्या नावाच्या 7/12 आपल्या नावाने करून टाकलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथले महसूल प्रशासनाने बोगस दस्तऐवज तयार करून त्या कंपनीच्या नावाने जे दिल्ली हायकोर्टाचा संदर्भ दिला आणि ती दिल्ली हायकोर्टाचा जो संदर्भ दिला तो बिहारच्या संबंधामध्ये होता आणि असे बोगस दस्तऐवज तयार करून ती कंपनी अवैध कोळशाचे उत्खनन करीत आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही बेलोरा गावाशी मिळून मी स्वतः एक अर्ज दाखल केला आहे, अपील दाखल केलं आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे अपील दाखल केले आहे। त्यांच्याकडे आता 20/5ला सुनावणीसाठी लागली आहे। त्यानंतरसुद्धा ती कंपनी ऐकत नसल्यामुळे आम्ही सर्व बेलोरा गावातील लोकांना घेऊन मी तिथले जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आमचे वकील आहेत रेणुका सिरपूरकर मॅडम यांच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल केली। 23 तारखेला 23/4ला त्या जनहित याचिकेमध्ये सुनावणी झाली आणि त्या अरविंदो कंपनीसह तहसीलदार, EDO, कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी महसूलचे यांना माननीय न्यायमूर्तीचे नितीन सांबरे साहेब तसेच वृषाली जोशी मॅडम यांच्या खंडपीठाने त्यांना नोटीस इश्यू केलेले आहे आणि 8/5/2025ला त्यांना 2 आठवड्यामध्ये उत्तर देण्यासाठी सांगितलेले आहे आणि यामुळे आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक मोठी खळबळ माजलेली आहे। कारण अशा कंपन्या एकच नाही तर अनेक कंपन्या अशा बोगस काम करत आहे। मात्र ही अरविंदो रिअलिटी कंपनी जी आहे हे बेलोऱ्यासह 11 गावातील जे जाण्या येण्याचे रस्ते आहे, पांढरण रस्ते उद्ध्वस्त केलेले आहे, त्यांच्या मंदिरं उद्ध्वस्त केलेले आहे। अशा प्रकारे त्यांना पूर्ण वंचित केले आहे। त्यांची रिहेबिलिटेशन नाही केलं, रिसेटलमेंट नाही केलं, ही आम्ही मागणी केलेली आहे की त्या बेलोरा गावाचे पुनर्वसन करा, पुनर्स्थापना करा, त्यांना योग्य मोबदला द्या आणि ज्याप्रमाणे इथले एका पॅनरी व्यक्तीला 1 करोड रुपये एकरप्रमाणे 2012मध्ये त्यांना मोबदला दिला, त्याप्रमाणे आज 2025 चालू असल्यामुळे कमीत कमी त्यांना 5 करोड रुपये एकरप्रमाणे मोबदला देण्यात यावे, त्यांचे रिहेबिलिटेशन करण्यात यावे, त्यांचे रिसेटलमेंट करण्यात यावे आणि त्यांच्या घरपीच्या लोकांना चांगली एक नोकरी मिळण्यात यावी अशी आम्ही मागणी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे केलेली आहे आणि माननीय न्यायाधीश महोदयांनी न्यायमूर्तीने सर्व ऐकून कंपनीला तहसीलदार, EDO, कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी यांना नोटीस इश्यू केलेली आहे आणि 8/5ला त्यांना उत्तर देणे आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेच्या वतीने प्रामुख्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता। या दरम्यान SC/ST प्रमाणे ओबीसींना समसमान वाटा सर्वांना मिळावा हा संविधानिक अधिकार आहे। त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारकडून जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे। दरम्यान अकोला जिल्ह्याच्या समता परिषदेच्या वतीने केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे फटाक्यांच्या आतिषबाजी आणि मिठाई वाटून अशोक वाटिका येथे जल्लोषात स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, जय ज्योती, जय गांधी। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उज्ज्वल साहब 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 आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय ज्योती, जय गांधी, जय ज्योती, तुम्हारे साथ हैं। जातनीय जनगणना ही मागणी ओबीसीच्या बांधवांकडून पुष्कळ दिवसापासून होत आहे, पण खरोखर आज या देशात ओबीसी म्हटलं की 60 ते 70% ओबीसी आहे, कारण त्याच्यावर वेळोवेळी अन्याय होत आला। म्हणून समता परिषदेच्या माध्यमातून आदरणीय भुजबळ साहेबांनी ही मागणी सतत लावून धरली। त्या मागणीला आज यश आलेलं आहे, कारण ही मागणीच नव्हे तर आता अंमलबजावणीसुद्धा सरकारने लवकरात लवकर केली पाहिजे। नाहीतर कसं आहे, आता बऱ्याच दिवस झाले जनगणना होणार, पण हे
आम्ही ऐकत आलो, पण आज खरोखर केंद्र सरकारने आणि मोदी सरकारने हा निर्णय घेतला तो तडीच जाईल असं मला वाटते. त्यामुळे मोदी सरकारचे, केंद्र सरकारचे आणि आदरणीय भुजबळ साहेबांचे आभार मानतो, की कारण त्यांनी मागणी लावून धरली आणि ही मागणी आज मान्य झालेली आहे. सर्वप्रथम आम्ही आज जातीनिहाय जनगणनेचं सगळे समता परिषदेच्या वतीने स्वागत करतो आणि आमच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की ज्याची जेवढी संख्या भारी त्याची तितकी भागीदारी असणं गरजेचं होतं. प्रत्येक जातीचे लोक आता किती आहेत आणि त्यांना किती आरक्षण मिळावं ह्या सगळ्या गोष्टी जातीनिहाय जनगणना याच्यावर अवलंबून असतात आणि तो हा आज खूप मोठा आपल्या भारतासाठी मोठा निर्णय लागलेला आहे. त्याचा आम्ही समता परिषदेच्या वतीने स्वागत करतो. 1992 पासून माननीय भुजबळ साहेब सतत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी समता परिषद आणि आम्ही सगळेजण झटत आहोत. तर त्याचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे आम्ही आज इथं आनंद उत्सव साजरा केलेला आहे. फटाके उडवून आणि पेढे वाटून आम्ही हा साजरा केलेला आहे आणि लवकरात लवकर याचं अंमलबजावणी करण्यात यावी एवढं आमचं मागणी आहे आणि आम्ही नरेंद्र मोदी यांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 551 रँक मिळवल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका यमगे येथील बीरदेव डोने या तरुणाचा सत्कार जिल्हाधिकारी अमोल एडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक NS यांच्या हस्ते करण्यात आला. राजर्षी शाहू व छत्रपती शाहू महाराजांची प्रतिकृती भेट देण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. डोने यांनी नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली आहे. तरुणांना मार्गदर्शन करताना डोने म्हणाले, परिस्थिती कशीही असो त्यावर मात करीत अभ्यास करा. चिकाटी प्रयत्न सातत्याने ठेवल्याने निश्चित तुम्हाला यश प्राप्त होईल. नमस्कार, मी बीरदेव सिद्धापडवणे. यावर्षी झालेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेमध्ये 551 रँक घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे. जे विद्यार्थी UPSCची तयारी करत आहेत किंवा जे विद्यार्थी UPSCची तयारी करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी पहिला की जे विद्यार्थी UPSCची तयारी करत आहेत त्यांना की सुरुवातीला 1-2 अटेम्प्ट दिल्यानंतर स्वतःला स्वतः समजते. सो त्यानंतर त्या गोष्टीची माहिती घेऊन तुम्ही पुढे प्रिपेअर करायचे की नाही करायचं याचा योग्य निर्णय घ्यावा. प्रिपेअर करत असताना स्वतःची या घरची आर्थिक परिस्थिती आणि बाकीच्या गोष्टी यांचा सगळ्यांचा तारतम्य साधायला काही हरकत नाही. 1-2-3 अपयशानंतर 1 वर्ष गॅप वगैरे घेणं किंवा करिअरच्या दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करायला काही हरकत नाही. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी संकल्पना बाळगणे काहीच योग्य नाही आहे. सो चांगले मित्र बनवा, व्यसनापासून लांब राहा आणि जे आपलं ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले कष्ट करत राहा. फक्त कष्ट करताना आपल्या परिस्थितीची जाणीव राहू दे. आणि दुसरं की जे विद्यार्थी या UPSCच्या समुद्रामध्ये उडी मारायला इच्छुक आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी
की यशाची जितकी चकाकी आहे त्यासोबत कष्टाचाही खूप मोठा प्रवास आहे. सो या दोन्ही गोष्टीकडून तुम्ही एकदम चांगल्या डोळस वृत्तीने बघायला काही हरकत नाही, कारण यश चांगलं आहेच पण त्यामागे कष्टाचाही प्रवास खूप मोठा आहे. सो दोन्ही गोष्टींची तुम्ही तयारी करायला पाहिजे. बाकी सर्व गोष्टींचा तुम्ही आदर घ्यायला पाहिजे. म्हणजे तुमची घरची परिस्थिती कशी आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, मानसिक सपोर्ट देणारे व्यक्ती कसे आहेत तुम्हाला, तुमचा मित्रपरिवार वगैरे, या सर्व गोष्टींचा तारतम्य साधून प्रयत्न करायला काही हरकत नाही. तुम्ही प्रयत्न करत असाल आणि तुमच्या भावी वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा. केरळ येथे पार पडलेली पहिली अखिल भारतीय पोलीस स्पर्धा कोचीमधील टेबल टेनिस या खेळ प्रकारामध्ये महाराष्ट्र पोलीसचे प्रतिनिधित्व करत अकोला पोलीस दलाचे महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री रामाभाऊ मेसरे हिने कांस्यपदक घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाचे व अकोला पोलीस विभागाचे नाव भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये कोरले आहे. या दरम्यान महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री मेसरे या सध्या अकोल्याच्या MIDC पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांनी यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभाग, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान यामध्ये अतुल्य कामगिरी केली आहे. दरम्यान येणाऱ्या काळात भाग्यश्री मेसरे या महिला पोलीस अंमलदार यांनी गोल्ड मेडल मिळवण्याचा मानस व्यक्त केला आहे. भाग्यश्री मेसरे यांनी मिळवलेल्या कांस्य पदकामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मला सर्वप्रथम असं सांगायचं वाटेल की माझं अकोला जिल्ह्यामध्ये भरभरून कौतुक होत आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानेल. सर्वप्रथम केरळ कोची येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये मला टेबल टेनिस या खेळ प्रकारामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करते समय मला कांस्य पदक हे मी मिळवले. त्याबद्दल मला त्याकरिता मला मार्गदर्शक म्हणून माझे इन्स्पिरेशन आयडॉल म्हणून माननीय श्री जिल्हाधिकारी अकोला तसेच माननीय श्री पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह सर यांचे मला इन्स्पिरेशन लाभल्यामुळे मी हे करू शकली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. तसेच मी माझे मार्गदर्शक म्हणून सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांचे खूप खूप आभार मानेल की त्यांनी मला एक मुलगी म्हणून नेहमी प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्षम ठेवले आणि मला क्रीडा क्षेत्र नाही अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये मला काम करण्याची भरपूर आवड आहे. मी आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती, रेस्क्यू टीम, वृक्षारोपण तसेच स्वच्छता अभियान अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सहभाग घेत असते. तसेच माझे आयडॉल पर्सन म्हणून श्री कल्ले सर आहेत की ज्यांनी मला या कामामध्ये नेहमी तत्पर ठेवले, नेहमी सर्वस्वी ठेवले. मी पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावून सुद्धा, ड्युटी करून सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये आज कांस्य पदक पटकावलेले आहे. नक्कीच मी येणाऱ्या पश्चिम बंगाल येथील ऑल इंडिया चॅम्पियनशिपला गोल्ड मेडल आणेल. तसेच सर्व महाराष्ट्र पोलीस दलाचे अकोला जिल्ह्याचे नाव मी उत्तुंग भरारीनिशी पुढे नेईल. ह्या एवढे बोलून धन्यवाद. कोल्हापूरच्या विकासासाठी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास साधून राज्याच्या प्रगतीत कोल्हापूर जिल्हा अग्रभागी राहण्यासाठी सर्वजण सज्ज होऊया असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री आंबेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय NS, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अप्पर पोलीस अधीक्षक बी मीनाकुमार, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिनी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या जनतेच्या साठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या अभियानाची सुरुवात आम्ही करतोय. या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 100 दिवसांचा मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम घेतला आणि प्रत्येक खात्याला टार्गेट दिल्यानंतर अनेक प्रलंबित प्रश्न, अनेक ज्यांची आवश्यकता आहे अशा पद्धतीचे सर्वच्या सर्व सामान्य माणसांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुधारणा, सूचना आणि खूप चांगल्या पद्धतीच्या कामांची निर्गत झाली. आज त्या सगळ्याचा 1 मे दिवशी रिझल्टसुद्धा आला आणि कोल्हापूर जिल्हा त्याच्यामध्ये राज्यात दुसऱ्यांदा आला. हा निश्चितपणानं कोल्हापूरसाठी आणि आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. आज या कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा राज्यात क्रमांकित होत असताना
सेवा हमी कायद्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम कोल्हापूरमध्ये झालं आहे की ज्याच्यासाठी कोल्हापूरचा सन्मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला. हा सुद्धा विषय कोल्हापूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी विशेष अभिमानाचा आहे. साहजिकच या सगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या कामाचा आणि या सगळ्या कामानंतरसुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये हेच काम सर्वसामान्य माणसांसाठी अजून समर्पित करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण सगळेजण मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान या अभियानाची सुरुवात करतो आहे. या अभियानाच्या सुरुवातीपाठीमागचा उद्देश असाच आहे, राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचवणं, प्रत्येक विभागानं अत्यंत प्रभावीपणानं एक टार्गेटेड प्रोग्राम करणं आणि या प्रोग्रामच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या शासनाच्या सगळ्या सुविधांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग व्हावा यासाठी शासकीय यंत्रणेतल्या सर्व डिपार्टमेंटनी अतिशय प्रभावीपणानं काम करण्यासाठी आज 1 मेपासून 15 ऑगस्टपर्यंत आपण हे काम सुरू करतो आहे की ज्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक डिपार्टमेंट आपल्याकडे असणाऱ्या योजना, आपल्याकडे असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय यंत्रणेतल्या कामकाजामध्ये सुद्धा अजून गतिमानता करून सामान्य माणसांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतील. खरं तर शासकीय यंत्रणा प्रभावीपणानं काम करायला लागली की बघता बघता खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना आवश्यक असणारं विकासाचं प्रगतीचं काम होत असतं आणि हेच काम पुढच्या ह्या 3.5 महिन्यांमध्ये अतिशय प्रभावीपणानं आपण सगळेजण करणार आहोत. या सगळ्या कामाचा उपयोग कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो जनतेला होणार आहे आणि त्या जनतेचे अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न सुटणार आहेत. या जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी, सन्मान्य CO, सन्मान्य आयुक्त आणि जिल्ह्याचे सर्व खातेप्रमुख, सर्व सन्मान्य अधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून एक अतिशय कालबद्ध प्रोग्राम आपण तयार केला आहे. त्या कालबद्ध प्रोग्राममध्ये सगळ्या गोष्टींना अंतर्भूत करून अतिशय चांगल्या पद्धतीचा एक SOP तयार केली. दररोज होणाऱ्या कामाचं मॉनिटरिंगसुद्धा त्या खातेप्रमुखांच्या माध्यमातून संबंधित विभागाचं होईल आणि त्याचं एकत्रित संकलन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे होईल. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने हे अभियान आम्ही करतो आहे आणि 15 ऑगस्टनंतर ज्या पद्धतीने या अभियानाची यशस्वीता दिसेल त्यानंतर मात्र राज्यभरसुद्धा या अभियानाची गरज आहे असं प्रत्येक जिल्ह्याला वाटेल. एवढं चांगलं काम जिल्ह्यातल्या सर्व आमच्या अधिकारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि नेतृत्वातून आपण सगळेजण करणार आहोत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. भारतीय संविधानाचे 75वे वर्ष देशभर साजरे होत असताना संविधान जागरूकतेसाठी आपले संविधान या पुस्तकाच्या 8व्या आवृत्तीचे प्रकाशन येत्या 3 मेला सायंकाळी 5:30ला बाबूराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे करण्यात येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भारतीय संविधान यात प्रत्येक भारतीयांचा अधिकार, त्यांचे स्वातंत्र्य, त्यांचे कर्तव्य काय आहेत यांची माहिती प्रत्येक नागरिकाला व्हावी याकरिता संविधान जागरूकतेची आवश्यकता या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्राला नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर, जगविख्यात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, जिल्हा परिषद CEO विनायक मामुनी उपस्थित राहणार असल्याची माहिती या पुस्तकाचे लेखक EZ खोब्रागळे यांनी दिली. नाही, कसं आहे की ह्या कार्यक्रममध्ये आम्ही सगळ्यांना आवाहन करतो या कार्यक्रमाला. आता लोक किती येतात, आम्ही या माध्यमातूनही आमचं आव्हान आहे की हा संविधानाचे, यापूर्वी पण आम्ही अनेक संविधानाचे कार्यक्रम संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून केले. आम्ही 2 दिवसाचं संविधान साहित्य संमेलन केलं होतं. विविध विषयांवर चर्चा केली. संविधान सांगत असताना शोषित वंचिताच्या विकासाचे प्रश्न काय, त्यांच्या वस्तीतले प्रश्न काय, त्यांच्या जगण्याचे प्रश्न काय आहे यावर पण चर्चा होत असते. महिलांना संविधानाने काय दिलं, महिलांचे, युवकांसाठी काय, असे विविध विषयांवर चर्चा होऊ शकते. आता ह्या एकट्या कार्यक्रमात नाही, पण यापूर्वी केलेलं आहे. आम्ही 100 संविधानाची शाळा ऑनलाईन केलेलं आहे. आम्ही संविधान व्याख्यानमाला करत असतो.
कधी ऑनलाईन करतो, कधी ऑफलाईन करत असतो. संविधानाची कार्यशाळा घेतो आम्ही, संविधान दूत, संविधान असे विविध कार्यक्रम जे आम्हाला वाटतात की आपण केले पाहिजे. म्हणजे आम्हीच करतो असं नाही, तर आता 2005 नंतर समाजामध्ये अनेक लोक संविधान जागृतीचे कार्यक्रम आपल्या पद्धतीने करतात. कोणी संविधान यात्रा काढते, कोणी संविधान सन्मान. आता तर आपल्या नागपूरला संविधान सन्मान संमेलन काँग्रेस पक्षाने केलं. म्हणजे आता संविधानाचं महत्त्व समजायला लागलं लोकांनी. तरी अनेक या देशामध्ये आजही 80% लोक आहेत की ज्यांना संविधान म्हणजे काय आणि संविधानाने मी नागरिक म्हणून मला नेमकं काय दिलेलं आहे आणि मी नागरिक म्हणून किंवा या भारताचा नागरिक म्हणून मी संविधानासाठी काय केलं पाहिजे, संविधानासाठी काय करायचं म्हणजे देशासाठी काय करायचं, देश घडवण्यासाठी मी कुठे आहे, तर हे आपल्याला सांगायची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगतात ना, मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे, हे त्यांचं राष्ट्रप्रेम आहे, ती राष्ट्रभक्ती आहे. आणि म्हणून देश घडवणे, राष्ट्र निर्माणाचं काम म्हणजे संविधानाचा जागर आहे. आणि म्हणून त्याचा सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये तो शाळेतून झाला पाहिजे, ते महाविद्यालयातून झाला पाहिजे, तो विद्यापीठातून झाला पाहिजे आणि सगळ्या शासकीय कार्यालयातून झाला पाहिजे. कारण इथे ही काम करणारी लोक आहेत, त्याच्यातनं हा विचार त्यांच्यावर रुजला गेला पाहिजे. तर हा संविधानात भारताचं संविधान आहे. आता संविधानाचा भारत निर्माण करायचा म्हणजे काय करायचं? जसं आपण आत्मनिर्भर भारत कधी होईल की जेव्हा समानतेचा भारत तयार होईल. समानतेचा भारत, स्वातंत्र्याचा भारत, बंधुभावाचा भारत, लोकशाहीचा भारत, हा धर्मनिरपेक्षेचा भारत, माणसामध्ये भेद राहणार नाही, माणसाला माणसाबद्दल प्रेम निर्माण होईल, हे संविधान हेच सांगत असते. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आमचे पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर, आणि ज्यांच्या हस्ते पुस्तकाचं आहे ते नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आणि नागपूर जिल्हा परिषदचे CEO विनायक महामुनी यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. हे दोन्ही अधिकारी आहेत, चांगलं काम करतात आणि खरं तर नागपूर जिल्ह्यातून ही सुरुवात झाली 2005ला आणि ती देशभर 2015ला एक दशकानंतर पसरली. त्यामुळे नागपूर जिल्ह्याने दिशा दाखवली असं आपण म्हणू शकतो. तसे ही नागपूर ही धम्मक्रांतीची भूमी आहे, यातनं हा विचार जातो, तो जगभर जातो. हे आपल्या देशाचं संविधान आहे, जगात त्याचा शान आहे, त्याचा मान आहे आणि भारताची ओळख जे जगात आहे ते संविधानामुळे ओळख आहे. ते एवढं सुंदर संविधान आहे जिथे जगात त्याची ओळख होते. संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान होतो. तर आपण भारतीयांनी आपलं संविधान का समजून घेऊ नये? पॅन्थर नेते भीमयोद्धे माजी मंत्री गंगाधरजी गाडे यांच्या प्रथम निर्वाण दिनानिमित्त महापरित्राण पाठ, अभिवादन व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन 4 मे रोजी नागसेन विद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कार्यालय, पीर बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. आंबेडकरी चळवळ आणि प्रतिक्रांतीचे आव्हान या विषयावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकशाहीर संभाजी भगत व आंबेडकरी विचारवंत प्राध्यापिका प्रतिभा अहिरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी इंजिनियर मिलिंद पाटील, नंदकिशोर भोंबे उपायुक्त हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर सिद्धार्थ गाडे, सूर्यकांता गंगाधर गाडे यांनी केले आहे. माजी मंत्री गंगाधर गाडे साहेब यांचा 4 मे निर्वाण दिन आहे. या कार्यक्रमासाठी पूज्य भंतेजी परित्राण पाठ आणि त्यांचं प्रबोधन करणार आहे. या कार्यक्रमास संभाजी भगत रॉकस्टार हे यांच्या शाहिरी जलशाने गाडे साहेबांना अभिवादन करणार आहेत. यासाठी मिलिंद भाई अँड बॉम्बे साहेब अँड प्रतिभा अहिरे ह्याही उपस्थित राहून साहेबांना अभिवादन करणार आहेत. आपणास विनंती करते की या कार्यक्रमासाठी सर्वांनी यावं असं मी आवाहन करते. जय भीम. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही.